पक्षाचा उमेदवार लोकप्रतिनिधीचा परिचय। मावळ पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका। मावळ तालुक्यात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळचा उमेदवार लोकप्रतिनिधींचा परिचय या विशेष मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद गट कारला खटकाळामधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार दीपाली दीपक हुलावळे यांचा सविस्तर परिचय। नमस्कार, मी दत्ता माळसकर, महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं मनापासून स्वागत। चला तर मग पाहूया कारला खटकाळा गटातील उमेदवार दीपाली दीपक हुलावळे यांचा राजकीय आणि सामाजिक प्रवास, अनुभव आणि विकासाचा विश्वास। कारला खटकाळा गटात दीपाली दीपक हुलावळे यांचा प्रचार खरं तर चालू झाला आहे। दीपाली दीपक हुलावळे हे सध्या कारला खटकाळा जिल्हा परिषद गटात चर्चेचं नाव ठरत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून त्यांच्या अनुभवाच्या पार्श्वभूमीमुळे आणि प्रशासकीय कामकाजातील सहभागामुळे मतदारांमध्ये त्यांच्याबाबत उत्सुकता दिसून येत आहे। दीपाली हुलावळे या कारला ग्रामपंचायतच्या माजी सरपंच राहिल्या असून त्यांनी PMRDAच्या सदस्य म्हणूनही जबाबदारीने काम केले आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेमधील कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव असलेली उमेदवार म्हणून त्या कारला खटकाळा जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहे। आमदार सुनील शेळके यांच्या विकासात्मक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर प्रेरणा घेत दीपाली हुलावळे या विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक रिंगणात उतरल्याचे सांगितले जाते। गेल्या काही दिवसापासून त्या गटातील विविध गावांमध्ये घराघरात जाऊन प्रचार करत असून नागरिकांशी थेट संवाद साधत आहे आणि त्यांच्या अडचणी समजून घेत आहे। या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील असा विश्वास त्या मतदारांना देत आहेत। कारला येथील एकविरा देवी देवस्थानचे ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे यांच्या कार्याची दखल परिसरात घेतली जात आहे। अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर दीपक हुलावळे यांनी एकविरा देवी डोंगर परिसरात विविध विकासात्मक उपक्रम राबवले असून मंदिराच्या नव्याने बांधणीसाठी विकास आराखडाही तयार करण्यात आला आहे। याच विकास दृष्टिकोनातून प्रेरणा घेत दीपक भाऊ हुलावळे यांच्या कार्यपद्धतीचा आदर्श समोर ठेवून दीपाली हुलावळे या देखील विकासालाच केंद्रस्थानी ठेवत निवडणूक लढवत आहे। कारला खटकाळा जिल्हा परिषद गटात बहुमताने विजय मिळवणे हे त्यांचे स्पष्ट उद्दिष्ट असल्याचे सांगितले जात आहे। दीपाली हुलावळे यांचा हसरा व मनमिळावू स्वभाव नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत असून थेट संवाद, साधेपणा आणि आपुलकीमुळे मतदारांशी त्यांचे नाते सहज जुळत असल्याचे चित्र आहे। याबाबत नागरिकांकडून उमेदवार कसा असावा तर दीपालीताई सारखा असावा अशी प्रतिक्रिया व्यक्त होत असल्याचेही सांगितले जाते। एक गृहिणी म्हणून मर्यादित न राहता समाजासाठी काहीतरी देण्याची भूमिका दीपालीताई हुलावळे या निवडणुकीत उतरल्या आहेत। यापूर्वी सरपंच आणि PMRDAचे सदस्य म्हणून केलेल्या कामाचा अनुभव इतर उमेदवारांच्या तुलनेत वेगळा ठरत असल्याचे मत मतदारांकडून व्यक्त केले जात आहे। त्यांचे कार्य आधीच लोकांपर्यंत पोहोचले असल्याने कारला खटकाळा जिल्हा परिषद गटातील ही निवडणूक त्यांच्यासाठी तुलनेने सोपी ठरू शकते अशी चर्चा सुद्धा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे। महाराष्ट्र लाईव्ह साठी दत्ता माळसकर, मावळ।